30 मार्च रोजी महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात नियुक्त्या करण्यात आल्या, अशी माहिती शिवसेनेच्या सचिन भाऊ चौधरी यांनी दिली आहे. श्रीकांत शिंदे 16 मे ते 15 जुलै या 22 जुलै जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. मुंबईमध्ये जनता दरबार घेण्यात आलाय. पियुष गोयल यांनी तब्बल SRAशी संबंधित 150 तक्रारी मार्गी लावल्यात. यावेळी उत्तर मुंबईमधील एकही नागरिक बेघर राहणार नाही, या दृष्टीनं प्रकल्पाचं नियोजन केलं जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. दादरमधील गोखले रोडवरच्या पेट्रोल पंपावर झाड कोसळलं. या घटनेत कुणीही जखमी झालं नाहीये. मुंबई अग्निशमन दलाचं पथक घटनास्थळी दाखल झालंय. नवी मुंबई महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरण प्रकल्प क्षेत्राची पाहणी महापालिका आयुक्तांनी केली आहे. सध्या धरणात 85 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याचं यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे पाण्याचा जपून वापर करा असं आवाहन आयुक्तांनी नागरिकांना केलं. मुंबई महापालिकेच्या पाईप दुरुस्तीच्या कामानंतर पाणी टंचाई निर्माण झाली. पाण्याच्या पाईपलाईनची दुरुस्ती यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं महापालिकेनं म्हटलं, तरी काही भागातील रहिवाशांना कोणताही दिलासा मिळाला नव्हता. डोंबिवलीच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी मिळत नसल्यामुळे रुनवाल गार्डन सिटी परिसरातले नागरिक आक्रमक झाले. संतप्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे. पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी मोर्चा काढून रुनवाल गार्डनच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला. मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. कोकणात आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर समस्येचा सामना त्यांना करावा लागला. मुंबईत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. 2000 ड्रोनच्या माध्यमातून आभाळात मानवंदना देण्यात आली. योग्य मूल्य मिळत नव्हतं. कोकणच्या मातीतील शेतकऱ्यांच्या शोषणा कामगार मंत्री म्हणून शपथ घेताना 8 तासांचा कामाचा दिवस, साप्ताहिक सुट्टी, किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षेचे दर्जा दिला. बालविवाह, सतीप्रथा, देवदासी प्रथा आणि विधवांचं अमानुष शोषण या सर्व कुप्रथांविरुद्ध त्यांनी स्वायत्तता मिळवून दिली आणि या अभूतपूर्व निर्णयाने इतिहास रचला. 1937 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महाराष्ट्र शासन विशेष सहाय्य विभाग यांचं जबाबदारी नवी उंची प्राप्त करून दिली. महात्मा ज्योतिराव फुले, भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर हे राज्यात तब्बल 487 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती आहे. या शाळांपैकी केवळ 76 शाळांवर कारवाई केली आहे, तर 111 शाळांविरोधात गुन्हा दाखल केलाय. 325 शाळांवर दंडात्मक कारवाई केली आहे. काही इयत्तांची पाठ्यपुस्तकं शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये बदलणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 2री, 3री, 4थी आणि 6वी या इयत्तांना नवीन पाठ्यपुस्तकं लागू होणार आहेत. तर 5वी, 7वी, 9वी आणि 11वी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचं यंदा शेवटचं वर्ष. 11वी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया वेगाने सुरू आहे. 11वीचा वर्ग 1 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. दरवर्षी 90% प्रवेश लवकर पूर्ण होत असले तरी काही विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश मिळत नसल्यानं अतिरिक्त फेऱ्या घ्याव्या लागतात. मुंबई शहर आणि उपनगराला पाणी पुरवठा करण्यासाठी पिसे पांजरापूर इथल्या संकुलात असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेने या संकुलात प्रतिदिन 910 दशलक्ष लिटर क्षमतेचा नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचं ठरवलं. केंद्र सरकारनं सर्व मंत्रालय, विभाग, क्षेत्रीय तसंच स्वायत्त संस्थांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन देणं बंधनकारक केलं आहे. वेतन देण्यामध्ये विलंब झाल्यास कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा सरकारनं दिला आहे. मुंबईतील BKCमध्ये सुरू असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शन 3 दिवस वाढवण्यात आलं. यामधील महिला बचत गटांना मिळणारा चांगला प्रतिसाद, दररोज वाढणारी गर्दी आणि नागरिकांचा आग्रह लक्षात घेता राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे विशेष प्रस्ताव मांडला होता. मुंबई सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली. 3 वेगवेगळ्या प्रकरणात जवळपास 20 कोटी रुपये किमतीचा संशयित हायड्रोपोनिक गांजा आणि 93 लाख रुपये किमतीचे परकीय चलन जप्त केलं. अंटा व्हायरसचा उद्रेक झालेलं नेदरलँडचं MV हॉडियस हे क्रूझ जहाज आज स्पेनमध्ये पोहोचलं.
कॅनरी बेटावरील तेनेरिफ बंदरात हे जहाज दाखल झालं. या जहाजावर 140हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी आहेत. त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक घेब्रियस स्वतः स्पेनमध्ये दाखल झाले. अंबरनाथ विदर्भासारखं तापलं. अंबरनाथ बदलापुरात उष्णतेची लाट पसरली आहे. कल्याण डोंबिवलीत देखील पारा 40शी पार गेला. राज्यात उन्हाचा तडाखा आणि असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झालेले असताना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदा अंदमानमध्ये मान्सूनचं आगमन निर्धारित वेळेच्या आधीच होण्याची शक्यता आहे. महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी नवी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरण प्रकल्प क्षेत्राची पाहणी केली. जलसाठ्याची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतलेली आहे. त्यासोबतच जलाशयाच्या दोन्ही बाजूने जमिनीची मोजणी आणि सीमांकन निश्चित करून कुंपण घालण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागानं कारवाई केली आहे. 20 कोटींचा गांजा विदेशी चलन जप्त करण्यात आलं. गांजा तस्करी प्रकरणामध्ये 4 जणांना अटक केली. उल्हासनगर शहरात वाढत्या अवैध बांधकामाविरोधात महापालिका प्रशासन आता ॲक्शन मोडमध्ये आलेलं आहे. रेजन्सी प्लाझा इथल्या तब्बल 27 अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं धडक कारवाई केलेली आहे. या कारवाईमुळे भूमाफियांमध्ये खळबळ उडाली आहे.